वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कारंजा तालुक्यातील शेतकरी मनोहर चांदेकर यांनी 6 एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवलाय। सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानं पीक चांगलं बहरलं होतं, मात्र शेंगा भरण्याच्या वेळी पाऊस न झाल्यामुळे सोयाबीनच्या पिकावर परिणाम झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। पेरणी केल्यानंतर सुरुवातीला पाऊस आल्यामुळे त्यामुळे थोडंसं पेरणी वगैरे साधली, परंतु नंतर जवळपास 20-25 दिवसाचा कालखंड पडल्यामुळे सोयाबीन ज्या प्रमाणामध्ये सोयाबीनला शेंगा लागायला पाहिजे होत्या त्या प्रमाणामध्ये लागलेल्या नाही। हे बघा, या ठिकाणी मी या शेतामध्ये शेवटी मला खर्च परवडणारा नसल्यामुळे मी बैल सुद्धा या शेतामध्ये सोडले आणि ट्रॅक्टरने या ठिकाणी मी नांगरणी करत आहे। हे जे शेंगाची झाडं आहेत त्याला शेंगा लागल्या, परंतु याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे दाणे हे भरलेले नाही। त्यामुळे या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं? शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन, या बाबीकडे लक्ष देऊन शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं समाधान करावं अशी माझी एक शेतकरी म्हणून नम्र विनंती शासनाला आहे। यवतमाळसह विदर्भात कपाशीच्या पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालाय। कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी कृषी विभागाकडून उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे। कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मगर यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। कपाशीवर सध्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे आणि या किडींचा नायनाट करण्यासाठी, त्याचं नियंत्रण करण्यासाठी काही उपाययोजना कृषी विज्ञान केंद्राने सुचवलेल्या आहेत। आपल्यासोबत डॉक्टर प्रमोद मगर आहेत, त्यांच्याकडून आपण काय उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्या पाहिजे जाणून घेऊयात। आता आपल्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होतो म्हणून आपण फक्त रासायनिक कीटकनाशकांवरच अवलंबून राहावं हे काही तितकंसं योग्य नाही। त्यामुळे आपण अगदी सुरुवातीपासूनच आपलं कापूस पीक 1 महिन्याचं झाल्यापासूनच आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपल्या कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव सुरू होण्याआधीच एकरी 30 ते 40 पिवळे चिकट सापळे आपण जर लावले तर हे रस शोषण करणाऱ्या किडी मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे या किडींचं आपल्याला प्रभावी व्यवस्थापन पिवळ्या चिकट सापळ्यांच्या वापरातून सुद्धा मिळवता येऊ शकतं। आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडली गेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी हे एक जैविक बुरशीजन्य कीटकनाशक 1.15% WP या प्रारूपामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे। 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी 1.15% WP या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर आपल्याला जैविक कीटकनाशकांच्या माध्यमातून सुद्धा रस शोषण करणाऱ्या किडींचं प्रभावी व्यवस्थापन तिथे मिळू शकेल। जेव्हाही आपण कोणत्याही कीटकनाशकाची, अन्नद्रव्याची किंवा बुरशीनाशकाची फवारणी आपण कराल तेव्हा आपल्या पाण्याचा सामू हा 5.5 ते 6.5 किंवा ढोबळ मानानं 6 ते 7 दरम्यान तो असावा, जेणेकरून आपले जे फवारण्यातून जे आपण कीटकनाशकं वापरत आहोत, रसायनं वापरत आहोत ते त्यांच्या प्रभाव क्षमतेनं ते कार्य करू शकतील। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन राऊत, श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे 40,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान 15 दिवस उलटूनही पंचनामा न झाल्यानं शेतकरी नाराज आहेत। दरम्यान तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जालन्यात लोक सोयाबीनच्या गंजी अज्ञातानं पेटवून दिली आहे। सोमनाथ जळगाव गावात राहणाऱ्या कोंडीराम निकम या शेतकऱ्यानं सोयाबीन सोंगणी करून शेतात ठेवलं होतं। अज्ञात आरोपीनं या गंजीला आग लावली, त्यात शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। नाशिकच्या येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घोड्यांचा बाजार भरलाय। घोडे बाजाराला 350 वर्षाची परंपरा आहे। त्या घोडे बाजारकरिता राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शौकीन दाखल झाले। चेन्नई, कर्नाटक, पंजाब, कोठेवाडी, गुजरात आणि पंजाब, माथेरान अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे विकले जात आहेत।